नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने गणेश उत्सव हाऊसफुल. आता नवरात्र उत्सवाची बुकिंग सुरू. आपल्या उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आजच बुक करा चांडाळ चौकडीचे तात्या अर्थात नवनाथ ढमे यांचा सर्व महिलांचा आवडता कार्यक्रम, मनोरंजनाचा मास्टर ब्लास्टर, संगीत होम मिनिस्टर. गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी पाहता, जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता. हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी पाहता, जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता. आब अर्धी उगी फुकाचा, आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी. चांडाळ चौकडी, चांडाळ चौकडी. एवढू नका अगं एवढू नका, लय लागले बायको. कुणी सांगितलं गणपती बघायला पुण्याला जायला? हा बोंबलत गेलेत एकटे गेलेत. अगं इकडून घे इकडून. आंबा जरा म्हणलंय तर दात मुक्का दिलाय. तुमचे सगळे दात पाडले असते ना तर बरं झालं असतं. ते पांडा भाऊजींचे कसे पडलेत दात, तसे तुमचे पडायला पाहिजे होते. त्या पांड्याच्या नादी लागूनच गेलो मी तिकडं. तेच ना, मित्रांना घेऊन गेले तुम्ही. अगं तो पांडा होता, त्या घंट्या होता माझ्यासोबत. तो बंट्या गावातले, मी तो बंट्या नाही का बंट्या, तो आणि माझे बाकी जरा गावात तुमच्या अगं बायको तिकडे बघा, या मित्रांसंग गेलो तिकडे गेलो बायको. हा तुला सांगतो, संध्याकाळी असं गणपती पाहता पाहता ते पाठ बांधते मला म्हणले इकडून अंधारातून जाऊ शॉर्टकट आहे. आणि ते गेलेलं पुढे आणि मला माग अंधारात धरलेलं चोरांनी. काय बोलता? घेतलं मग पाकिट काढून थांबा 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 जरा मारलं बायको. कुत्र्याच्या आईगात मारलं बायको. जायचं ना मग, मला घेऊन जायचं ना, मला पण बघायचे होते ना गणपती. मी म्हणलं गेले मित्रांबरोबर. नाही थांबा, ओरडू नका. आणि मारलं तर मारलं, असलं घाण मारलं. पण मी पण उसर होतं बायको. ते मला म्हटलं तुझ्याकडे काय काय समज काढून दे. बर, त्याने समज घेतलं काढून. काय म्हणजे ते पैसे खिशातले पाकिट बिकिट ते. आणि मग मी आयडिया केली, हे पुढे गेले का म्हणलं मस्त फोन काढून पांडाला बोलून घेऊ. बर, ते पुढे गेले, मी फोन काढला असा कानाला लावला आणि त्याला म्हटलं हॅलो पांडा. बर, पांडा बोलला असा असेच तुम्हाला ना फटके पडायला पाहिजे. माझा मार तुम्हाला कमी पडला ना म्हणून समजलं का? जे नाही ते करायला जात आहे. तिथं आपल्या गल्लीमध्ये गणपती बसतो ते बघायला तुम्हाला काय झालं होतं का? पुण्याला गेलेत गणपती बघायला? चांगले राहते. अहो पण किती गर्दी असते पुण्याला. अगं मग तिकडे चांगले द्या खवे राहते बायको. म्हणजे जिवंत द्या खवे राहते, जिवंत द्या खवे. जिवंत देखावे बरगडी तुटेल ग. थोबड आहे ना, जेवढं आहे तेवढं पण फोडायला पाहिजे होतं. म्हणजे जरा सुधारले असते तुम्ही. झाले. अयो लय दुखते बायको. दुखलंच पाहिजे, समजलं ना बायको. काय खायला प्यायला काय केलं की नाही? काय नाही केलं मी. अगं काय मला आता अशी सोडून जाते का बायको तू? मग काय करू? दिवस रात्र तुम्ही बाहेर बोंबलत हिंडा, मी काय करायचं? ते बी कर. घरामध्ये भांडी पण घासलेली नाहीयेत. आला राव, मी परत जिंदगीत कधी पुण्याचं नाव घेणार नाही रे देवा. इकडे आमच्या गल्लीतले गणपती वगैरे समजा सुधारलात. बरं एक काम करा, ते भांडी घासायची बाकी आहेत, जा भांड्यांचं साबण घेऊन या. आणि पैसे माझ्याकडे नाहीयेत, जायचं आणि घेऊन यायचं. उधारी करा नाही तर काय बी करा. बरं तू रागू नको ना बायको. ते नशीब तर तंगड तरी नीट ठेवलंय त्या चोरांनी. सोडायला पाहिजे समजला. उठा, निघा. आयो लय मारलं बाबा चोरांनी. झक मारली आणि ते पुन्हा पाहिलं रे बाबू. परत कधी त्या पुण्याकडे जाणार रे देवा. हाय सदा शिव.
कोण आहे? काय ते जायला सदा तात्या हा, तुझं. अयो वाकू कसं आता कशाला अयो लय दुखतंय तात्या आले इकडं हो लका सदा. अरे काय तुझी जिंदगी रे, म्हातारपण तरुणपण तुझा सगळा संगत चाललंय बाबा. अरे तू खाताना एकदा तरी व्यवस्थित असतो का? सदा ना तुटलेला फुटलेलाच असतो बाबा. अहो तात्या माझ्या नशिबालाच म्हणजे नशिबालाच घोडा लागला तर काय तुला सारखं तिच्या आईला काय तुझा अवतार. इतर वेळेस बायको तोडती फोडती, आता काय झालं बाबा? काय काय कोणी तोडलं फोडलं तुला? नेमकं काय झालं? काय लय मारला चोराने तात्या. चोरांनी काय घरी आलते काय चोर? मग पुण्यात गेलो होतो गणपती पाहिला. आलं का ना आमच्यावर का? ते आबा मला म्हणलं होता की म्हणले आपली गावातली पोरं सगळी पुण्याला गणपती बघायला गेलेत म्हणले. अख्ख्या मंडळाचे पोरं म्हणले साध्यान पांड्यान बेंड्यान तरुणी म्हातारे सगळी. खाली 40चं मंडळ वर 40चं मंडळ जवळ 40 पोरं गेलो तुम्ही. बंट्या पण होता. बंट्या पण हा. मग गणपती मंडळाला कुठं पुण्याला गेलता गणपती बघायला? अहो ते जिवंत द्या पाहता पाहता एक अंधाऱ्या गल्ली अशी खोली होती. खोली अरे खोलीत कशाला? गल्ली 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 गल्लीत गेला. गल्लीत अयो आता वेळ गल्लीत गेलो. हा आणि असं वर पाहतोय नाही का मी तिकडे ते जिवंत द्या चालू होते. असं अंधार तू रस्ता चुकलो तात्या. मग तू चुकला. अरे पण पुण्यात गेल्याच्या नंतर ग्रुपने गेलो तर ग्रुपने राहायचं असतं, एकटे मागे राहायचं नाही. चुकला पण मग काय झालं? अहो लोकांना मदत मागे गेलो आणि चोरट्याने पाहिलं हो की हरवलेला दिसतोय गाड्या. हा ओळखला गावाकडचा आहे. मग तुम्हाला सांगतो त्यांनी मला असा रस्ता दाखवीत असा अंधारात नेला. हा म्हणले इकडे रस्ता आहे. हा मग घेतलं पाकिट काढलं इकडून हे काढलं बाक अयो बाक अयो अयो फार तुझं फोकच काढलं. किडन्या तोंडातून बाहेर म्हणजे पैसे घेतलं, सगळं पाकिट घेतलं, मोबाईल मोबाईल मी खिशातच ठेवला होता. मोबाईल कसं काय गावला? मग त्याला म्हणलं शिट्टी मारली. पांडवा हॅलो दांडवा बसला परत हाणला. अरे पण सध्या मला काय कळत नाही हे तुम्ही ना हे गणपतीमध्ये असं प्रकार होत असते. आता कसं असतं पुण्यात जेवढे चांगले लोक आहेत ना तसले असे चोर लुटारू पण लोक असतात की आपली गावाकडची अशी एकूण बाहेरून तुझ्यासारखी लोक आली की बरोबर त्यांना ती हेरतात आणि त्यांच्या मग पाकिट बिकिट असली चोर मारामारी होत असते. एक तर गणपती पाहायला एकटं जायचं एवढी जण गेला आणि तुला एकट्यालाच हाणला. सध्या 30-40 पोरं आहोत तुम्ही, बाकीचे कोणालाच नाही हाणला. तुला एकट्यालाच कसं काय हाणला? मला कळलंच नाही मी कस काय चुकलं राव. त्याच्यातून ही सगळी पळून गेली. बरं सगळे गणपती पाहिले ना? लय बायांनी मारलं. हा ना बाई लोकांनी. अरे हे तर काहीच नाही. तुला सांगतो तुझी तरी गंमत वेगळी आहे, आमचं तर लय वेगळं झालं होतं. आम्ही पण एकदा गणपती बघायला पुण्यात गेलो, म्हणजे तरुण गेलो. काय झालं? येऊ नको ना तुला हाणेल. निर्धार असं लाव असं. हा गणपती पाहायला पुण्यात गेलो आम्ही. गणपती पाहायला पुण्यात गेल्याच्या नंतर आम्ही जवळ 7-8 जण होतो. गेलो बाबा. गेल्याच्या नंतर तिथे गेलो त्यातला आमचा एक जरा हुशार होता. तो पुण्यात राहिला होता ना कॉलेजला. तो म्हणला पडा हे मानाचा पहिला गणपती. लगेच आम्ही पटकन पाया पडलो. लगेच तो पुढे घेऊन गेला. पडा हे कुठला तरी मानाचा दुसरा गणपती. लगेच आम्ही पाया पडलो. पुढे लगेच त्यांनी आम्हाला एकूण तिकडून गेलो नेलं. लगेच मला पडा हे दगडून राहिला गणपती. लगेच आम्ही पाया पडलो. त्याच्या आणखीन पुढे गेलो. मरणाची गर्दी. तो पाया पडा जातीच लगेच आम्ही पाया पडून घेतलं. तो म्हणला अरे ही तर कशाला पाया पडला? म्हणलं लाईन लागली ना म्हणलं दर्शनाला. अरे म्हणला ते महानगरपालिकेचा सार्वजनिक संडास आहे. म्हणजे आमची पण अशी गावाकडून गेल्याच्या नंतर थोडी तारमळ उडत असते, पण आम्हाला कोणी असं हाणला नाही बाबा. असू दे परत याकडे हिंडू नको, काळजी घे. चालते एक काम कर, चल बाबा. 20 रुपये नाही तुला भेळच चारतो. चला इकडे अरे इकडे माझं इकडे जायला गुडगाव हाटकून तू ठेवायचा का आणि परत जाऊ नको असा. इकडे असं. हे उचल मागचा. वाव कसलं भारी वारं सुटलंय, थंडगार मस्त ना. हो थंड वातावरण आहे खूप. म्हणूनच तुला म्हटलं की प्रत्येकाच्या वेळेस तिकडे शेतात नको म्हटलं, जर इकडे थंडगार वारं सुटलंय मस्तपैकी. छान मोकळं आहे. पाठीमागे आपली रेल्वेची पटरी आहे आणि हे असं थंड वातावरण. कसं आहे प्रत्येकाच वेळेस थंड हवा खायला महाबळेश्वरला किंवा लोणावळ्याला जाण्याची गरज नाही. आपल्या गावात पण आता असं थंड हवा येत असते. बाकी पण कपडे कसे मॅचिंग. हा मी तुम्हाला आज फोटो टाकला होता ना. अगं फोटो काय डीपीला पण ठेवलाय की तुम्ही पाहिलं की? तुझ्या डीपीला ठेवला लाल फोटो, म्हणलं आपण पण जरा लाल घालावा. मग लाल 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 सगळे लालच झाले. मग कानात काय आर सगळं काय नाही
झुमके आहेत ते. झुमके आहेत होय. आपण नाही का शॉपिंग करताना घेतलेत. तू काय कसं आहे, तू काय खरेदी केली ते काय मला काय कळतं काय त्या कानातलं. अरे हे टॅटू काढला काय? हा काय फुलपाखरू? हा अरे वा वा वा, ठीक आहे छान आहे, छान मस्त. बाकी मग मजा येतेच म्हणायचं मग. खूप छानपैकी. आणि होय गेल्या वर्षी नागपंचमीच्या दिवशी तू साडी घातली होती माझ्यासाठी, यावेळेस काय घातली नाही अजिबात साडी बिडी. गेल्या वर्षी मोनाताई होती ना, तिने नेसून दिली होती. तुला अजून साडी नेसायला येत नाही? मला कुठे येते म्हणजे नेसायला. लग्नाच्या नंतर काय तू साडी घालणार नाही म्हणायचं? नाही, मी ड्रेसच घालणार. चला साड्यांचा तर खर्च वाचला म्हणायचा. पण साड्यांचा खर्च वाचला पण ड्रेसचा काय कमी आहे का? ते मोनीचं काय झालं, कुठे मोना काय दिसत त्या नाही? गावाला गेल्यात. हा ना, हा त्यांची आई आजारी होती वाटतं. गावालाच गेलं का नक्की? अरे मला लोक विचारतात ती मोना दिसत नाही, मोना दिसत नाही. आता म्हणलं आम्हाला दिसत नाही बाबा, म्हणलं यार पण नक्की गावालाच गेली ना? हा हो, गावालाच गेल्यात, येतील तिचं लवकर. काय खरं नाही. नाही तर काय करायची, लग्न बिग्न करायची आणि जायची पळून घेऊन, तसं काय नाही ना? नाही गावाला तशी नाही, पोरगी चांगली आहे तशी, ती वेडवाकडे काय करणार नाही. हो. पण ते असं चांगली गोष्ट आहे. आणि होय पण पाठीमागच्या वेळेस त्या आता नागपंचमीला सदाशिवने कसं काय आणला होता, कसला नाग धरून पैसे करत होता? अहो त्या सध्याचं काय घेऊन बसले त्यांनी, परत काय कुठं नाही केलं माहिती का तुम्हाला? परत केला का? परत तो सध्या कधी कुठं ना करणार नाही असं नाही, तो सदा ना कदा सारखा काही ना काही करतच असतो. त्याच्या अडचणी कधी संपतच अहो नाही. ती एकदा कुठं पाठीमागं गेला, तिकडे पाहुण्याकडे गेला, ते तिकडे काहीतरी काय त्या जागरण गोंधळात काहीतरी मटण खाल्लं तर नुसता जुलाबावरच बसला होता. एकदा कुठं काय गेलं तर काय काही करतं ते येडे निवड. आता काय केलं त्यांनी कुठं ना म्हणले? अहो गणपतीत आहे ना, तो गेला होता पुण्याला गणपती पाहायला. हा आता गेलती की पोरं? हा. अगं, सगळ्या मंडळाचे 30-40 पोरं गेले होते. माझ्या कानावाला की मग काय झालं? अहो हा गैबाना चोरांना जाऊन विचारतोय, अहो मला शनिवार पेठेत नेऊन सोडता का? चोरांनी घेतलं ना त्याला कोपऱ्यात. हा लय मारला, गल्लीत नेऊन लय मारला त्याला, सगळं काढून घेतलं, त्याचं पाकिट बिकीट सगळे पैसे काढून घेतले त्याच्याकडे. काय बोलतीस? हा ना, म्हणजे सदा गणपती पाहायला पुण्यात गेल्याच्या नंतर त्याला चोरांनी हाणला, लय सगळं मारला, काढून घेतलं, सगळं काढून घेतलं. आणि चोरांनाच विचारायला गेला वय. हिला काय नाही आता, त्याला काय माहितीये बाबा, सगळे लोक सारखे दिसत. तिथे काय लिहिलंय का असा की मैं चोर हूं? त्या बिचारा आपला आडाने बोला नाही, पण सध्याला पण त्याला पण काय बघायला कळलं पाहिजे. काय गरज होते काही गोष्टी करायची? 30-40 पोरांबरोबर गेलं तर पोरांबरोबर राहायचं. अरे चुकलं की लोक आता कसं आहे, चुकल्याच्या नंतर येत ना अशी गावाकडच्या लोकांना पुण्यात लुटणारे लोक पण लय येतं, आलं लक्षात? हा तर त्याच्यामुळे ठीक आहे, चला जाऊ द्या, बरोबर सदाचं काय चालूच असतंय गोष्टीचं. बरं ऐक ना, आता हे सदाशिवन हे सगळी लोक जाऊन पुण्याला गणपती पाहून आलेली आहेत. आता ऐक, अजून पण गणपती चालू आहेत. तर आज संध्याकाळी आपल्याला पुण्याला गणपती पाहायला जायचे. त्याच्या आता आपल्याला 1 तासाभरात निघायचे. तर आता आपण कुठे जाणार आहे? पुण्याला गणपती पाहायला. पण काळजी करू नको, आपल्याला काय चोर मारत नसतो. मी आहे ना. चालते, चला जाऊ मस्त गणपती पाहायला. हा लवकर 1 तासात. हो चालतंय. चला पांडा पटकन, पावसाळी पण नको नको करून ठेवलं ग. भाऊजी थांबा, वहिनी थांबा, येऊ द्या मला. चला की लवकर. अहो लवकर कसं, लंगडी आहे मी, थांबा जरा. मग काय पाहिजे वही? हो लई जड आहे हात. काय बोलले? हात लई जड लागला म्हणलं तुमचा. मग खाते पिते घरची आहे मी. हा तेवढा आहे. मग कुठं निघाला होतात? आपलं असंच गावात. बाई ग बाई, पाऊस बघा किती आलाय. खरंच की पाऊस नाही यायला लागला. लईच पाऊस आलाय. पाऊस पाण्याचं जरा घरात बसावं, काही इकडं तिकडं आपलं बोंबलत बाहेर फिरायचं. हा माझ्या नवऱ्याला काही कामं नाहीत, तुम्हाला तर त्याहून जास्त नाहीत. हा ऐका काय पण म्हणतात, काय तुम्ही म्हणावं तुम्हाला. तुमचं दात नाही आलं अजून. मी काय बारीक बाळ आहे का, दात यायला आता? ते पण बरोबर आहे, पण मी काय म्हणते, माझ्या नवऱ्याला मी एवढ्या बुक्क्या घालते, त्याचं एक बी दात पडत नाही का? तुम्ही दात सोडून आणताय. हा ते मुद्द्याचं बोललात बघा. पाठी बुक्की आणताय. बरोबर आहे, त्याच्या आहे ना दातावर एक बुक्का दिला पाहिजे, म्हणजे समोरचे 2-3 दात पडले ना तर जरा गप बसेल. आणि जे देईल ना ते गप खाईल ना, त्या तोंडाला लय चावून आहे बरं का, चावून चावून खायला लागतंय त्याला. ह्याच्यात चुक्या काढ, त्याच्यात चुक्या काढ करून देते, ते त्याला खायचं नसते. वहिनी तुम्हाला एक सांगतो, 32 आउट करायची, बनत नाही परत. बरोबर आहे. सांगा तुला काय रे बंट्या, काय कुजबुज करतोय? काय नाही, मी असंच बोलत होतो. मी काय म्हणते, तुला चिकन आहेस बर का? हा तू चिकन आहेस तर तुला गर्लफ्रेंड बिलफ्रेंड असणार आहे एखादी तरी? आता मला कुठून गर्लफ्रेंड यायची? कुठून यायची म्हणजे? नाही मी म्हटलं आता ते गर्लफ्रेंडच मिळणच झालेलं राव, काय करायचं? बरोबर आहे, गर्लफ्रेंड बिलफ्रेंड असला करायचं नाही, डायरेक्ट लग्न करून टाकायचं, लग्न करून मोकळं व्हायचं. आता बघतो की मी तुमचं कसं चालू आहे संसार वगैरे. नाही म्हणजे तुमचा संसार एवढा चांगला चालू आहे, त्याच्यामुळे माझ्या नवऱ्याला किती सुखात ठेवते. लयच पाऊस यायला लागलाय बघा ना. म्हणायचं आता काय नाही. बरं मी काय म्हणते, मला तुम्हाला हे विचारायचं होतं, काय माझ्या नवऱ्याला नादीला लावून तुम्ही पुण्याला त्याला गणपती बघायला नेलं बरोबर ना?
आम्ही हा कुठे नादी लावलो तुमच्या नवऱ्याला? मग तो कसं काय गेला पुण्याला तुमच्या सोबत? हो तोच म्हणला होता की चल बाबा गणपती बघायला जायचंय. नाही नाही नाही, तो बोलणार नाही. तुम्ही दोघांनी मिळून त्याला नादेल लावलेला असणारी. हो वहिनी, आम्ही कसं नादी नावील? तुम्हाला पटत नाही ना, मी याची शपथ घेऊन सांगतो त्यांनीच म्हटलं होतं आम्हाला. काय की पुण्याला जायचंय? हा. बरं मी काय म्हणते, हा. गेले तर गेले तुम्ही पुण्याला. हा. हा त्याला चोरांनी मारला कसं काय? चोरांनी? कसं काय मारला? सांगायचं खरं. हा खरं बोल ना, खरं बोल. काय गुजबुज करताय? काय नाही काय नाही, आमचं चाललंय. काय झालं मी तुम्हाला सांगतो, हा, स्पष्ट तू सांग. सांगतो. हा बाई लयच पाऊस यायला लागलाय, पटापटा सांग. सांगतो. हा. अहो काय झालं, आम्ही गेलो पुण्यात गणपती हा. बघायला. हा. हा तर तिथं काय झालं, ते अंधार वगैरे होता, तिथं ते जिवंत देखावा वगैरे चालू होता. बर. तेव्हा तो जिवंत देखावा बघत थांबला हा. आणि आम्ही निघून गेलो मग पुढं. हा आणि आम्ही त्याला हुडकायला निघालो, तो आम्हाला काही घावला नाही. बर. अहो मग त्याला असं म्हणते त्या चोरांनी धुतलाय, त्याच्याकडे ते पॉकेट घेतलं, पैसे घेतलं, फोन काढून घेतलाय. मग नंतर तो आमच्याकडे रडत रडत आला आणि असं हा. सांगत बसला आम्हाला. असं झालं ते. अशी गंमत झाली होय ती. अरे बापरे. तरी मी म्हणते तुम्हाला नाही मारला आणि त्याला कसं काय मारला? तुम्हाला परत सांगून ठेवते, माझ्या नवऱ्याला नादीला लावायचं नाही, त्याला कुठं पण न्यायचं नाही, समजला का? आम्ही कुठे नादी लावले तेव्हा? त्याला लागतंय खूप, त्या सगळं दुखणं बिकणं मला काढायला लागतं. तुम्ही येता का काढायला? नाही आम्ही कशाला एका बिल हा नाही तर माझा नवरा कुठे गेलाय बघितलंय का कुठं? आम्ही काय बघतोय तेव्हा त्याला? गावात काय उगाच बोंबलं थिंडता का? जरा इकडं तिकडं जरा लक्ष द्यायचं ना, कोण कुठं गेलंय कोण कुठं नाही ते. हा तू सांगा कुठे गेला तू? अरे बाबा मलाच नाही माहिती. मी त्यांना दुकानात पाठवलं होतं, इथं भांडी घासायची पडलीत घरामध्ये. त्यांना म्हणलं भांड्याचं साबण घेऊन या, आता अजून आले नाहीत. मला वाटलं तुमच्या संघ असं म्हणून आवाज दिलता तुम्हाला. कोणाला धुवायचंय? असते तो. कोणाला नाही, भांड्यांना धुवायचं भांडा भाऊजी. चला, चला, जाऊ. जा तुम्ही. चला, अवघड काम आहे. मी जातो लंगडत लंगडत जाते बाई. पार या दोघांनी मिळून माझा घसा ताणलाय. आई गो लय दुखतंय गाड्या. सदा शिवराव, सध्या अरे 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 काय झालं रे सध्या? पार चट्ट्या पट्ट्या लावल्या, तुझा पार पट्टा झाला रे. तुम्ही काय रडताय? तू रडतोय म्हणून? तसं नाही राबा, तुमच्या आईला गोळा. काय कळलं? तुमच्या घोडा म्हणजे काय? नाही नाही, अहो तोच घोडा मला लावला लोकांनी. तुला लावलं लोकांनी? अरे पण झालं का, या पट्ट्या बांधल्यात लागलंय, हातापायाचा मला खुळखुळा घालायचं झालं. काय सांगायचं, फार मोडून टाकले आबा. तुला मोडून टाकलं? हे बघा इकडचा हात बघा आता. हा इकडे गेला का नाही? हा, गेला 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 गेला. आता हलवा. कमी का लावला? अहो हात हलवा म्हणलं. हालतोय का? हालतोय. प्रियात मोडून टाकलं समजा. काय झालं काय एक्झॅक्टली? हो काय झालं आबा तुम्हाला सांगतो. हात काढ. हा आणि मग सांग. हो कसं सांगू तुम्हाला आबा? कसंही सांग. नको सांगू का मग? नाही नको सांग. सांग ना. आभार सांगतो ना मग तुम्हाला. आभार. अहो काय झालं, गावातले 5-25 पोरं. 5-25 पोर त्यांनी मारलं? नाही नाही, मग अहो आम्ही गेलो होतो गणपती बघाय पुण्यात. हात काढ पहिल्यांदा, हात नको ठेवू. अहो नाही ठेवत आबा. मला कळालं बरं का, आपल्या चौकातले 5-25 पोरं तुम्ही गणपती पाहायला पुण्याला गेला. कळलं ना? अहो तिथं झालं काय, हा. समजे म्हणलं गणपती पाहता पाहता जर कोणी हरवलं तर शेडवर वाड्यापाशी यायचं. अगदी बरोबर. हा. आमच्या लहानपणी असं होतं. आहे का नाही? आणि समजेने मिळून परत गावात यायचं. होतं का नाही? अगदी बरोबर. अरे नेमका मलाच लागला घोडा. तुला गणपती पाहायला गेलो, हरवलं ना आबा मी. तू चुकला. काय त्याच्या आईला चुकला, तू जन्म आला चुकीचा. अहो, माझा चुकीनेच जन्म झाला या जगात. लय लागलं का रे? आबा या बघा ना, मुक्का दिलाय. मुक्का मुक्का मार दिला. मुका दिला काय कोणी? काय मारलं कोणी? पण काय झालं? त्याच्यात काय झालं, मी लोकांना मदत मागत होतो. बाबा शनिवार वाडा कुठे दाखवा, शनिवार वाडा कुठे नाही आम्हाला. ती मदत होय? मला वाटलं मदत मागत आहे. अहो ती आली नाही आबा. तेवढ्यात मला 2-3 माणसाने असं लांबूनच पाहिलं बरं का, आणि आले जवळ. मला म्हणले आम्ही मदत करतो. चला तुम्हाला कुठे जायचं? शनिवार वाड्यावर नेलं ना अंधाऱ्या खोलीत आबा. यो पाक. अरे मला मला कशाला मारतो?
तुला तसं मारलं मला का मारतो तू मग त्यांनी तुला अंधारा गल्लीत नेलं ऑनलाईन चोपलं सगळं काढून या पुण्यामधली माणसं अशी बरं काही बरं का आपल्या गावाकडची लोक आली असे ठोकी द्यात आबा माझं समजत काढून घेतलं काय अहो म्हणजे पैसे पाकिट सगळं बरं मग तू आला कसा रे बाबा घरी अहो काय सांगू नंतर मला त्यांनी तिकडे फेकून दिलं मग 2 माणसांनी मदत केली शनिवारवाड्याजवळ सोडलं मग आपल्या गावातली लोक भेटली आणि आलं गाव बरं आता जरा काळजी घ्या हा अशा चट्ट्या पट्ट्या व्यवस्थित लाव हा व्यवस्थित बोल व्यवस्थित वाघ म्हणजे काही वाटणार नाही जाऊ का तुम्ही मला जरा गावामध्ये जायचं काम आहे जरा. नाश्ते बिष्ट चारा केला का नाश्ता करायचा त्या हॉटेलमध्ये जा नाश्ता कर माझं नाव सांग फोन पे करा लगेच करतो माझं पण पैसे तूच देऊन टाक जाऊ का मागच्या हाणलं त्याने मला अरे आता हाणणार नाही पैसे दिले मी सगळं जाऊ का जा अरे अशा आपल्या खेडेगावातली माणसं गेली त्या पुण्याला गणपतीला की असं काहीतरी होतंय जाऊ द्या मला पण अनुभव आता काय सांगायचंय रामकृष्ण हरी पाहिला त्या सध्याला लई चोपला म्हणायचा चोपला नाही कुत्रीची आईगत हाणला त्याला हायच की सवय घरी मार खायची तशी पण तशी सवय असून काय करतो मग तर 4 चौकात हाणायचं म्हणजे सोपं नाही बरं झालं आपण वाचलो बाबा अरे तुझ्यापेक्षा मी लई सॉलिड तात्या प्रणाम प्रणाम आशीर्वाद असू द्या अरे या पोरगाला तेवढा वळा नाही बरं का चांगलं पाया पडतंय नवीन शब्द आणल्यात प्रणाम फिरनाम काय ना काय म्हणत असते असू द्या चांगली गोष्ट आहे बाग काय बरं आहे का काय म्हणजे मिक्स माझ्या डाऊट अरे डाऊट म्हणजे मी काय तुला काय बेवडा पण वाटलं काय ह्याच्या दारू मिक्स करून प्यायला काय झालंय मला लागते पामरा ताण कशाला पडते कोरड मग त्याच्यामुळे काय आहे हे पाणी घेऊन फिरतो तर बाकीचे लोक करतात ते तसली ते स्प्राईट त्याच्या टिंग बिंग हाणतात अहो त्या स्टिंगने मी जरात पाहिली अशी केस वर होत्यात आणि इकडे पळतोय म्हणलं आपण तुझं म्हातारपण व्हायचं टिंग ना मोकार टिंग हाणायचो ना क्या गावात हाणत बसायचो म्हणून मी टिंग नाही मग आपलं पाणी आपलं घेऊन आणतो मग काय बरं चालेल का पांडवा तुमच्या कृपेने एकदम ठीक काय म्हणताय अहो बरं ते गणपती पाहायला पुण्याला गेलता जणू खरं का गेलतो ना नाही माझ्या कानावाला म्हणले गावातले पोरं गणपती पाहायला पुण्यात गेलात मग पाहिला का गणपती अहो फिरतच द्या खावं नुसतं हा आणि द्या खाऊ बेखाऊ कसं काय होते एकच नंबर हा ना मग अख्खे सगळे मानाचे सगळे 6-7 गणपती पाहिले ना सगळे सगळे गणपती पाहिले अरे पण पांडवा मला एक गोष्ट जराशी का डाऊटफुल वाटते तुम्ही किती पोरं गेलता पुण्याला 30-40 जण गेलतो 25-30-40 जण जवळ पोरं आहोत तुम्ही गावातले सगळे मंडळाचे पोरं गेलता आता तुम्ही सगळे संगमंग गेला संगमंग आला बरोबर की नाही मग एवढा असून नेमकं त्या सध्याला चोरांनी कसं काय मारला बरं सध्याला मारला का ना चोरांनी त्याला मारला जरा काय मला डाऊटच वाटतंय बरं का हाणलं तर तुम्ही त्याला मोकळा सोडलं का जरा काय बरं का पांडवा या बघा तुम्हाला खरं सांगतो तुम्हाला मिसळ वडापाव भेळ काय त्या मिसळ बरोबर काय खायची पाव आपल्याकडून फुल नाश्ता मला खरं सांगा बरं सध्याचा नेमका काय पराक्रम सध्याला नेमका कुणी हाणला काय झालं पराक्रम मला खरं सांगा तात्या नक्की चारणार पण चारणार सांगा एकट्यालाच का मला तुला पण चालणार सांगा काय झालं सांगा काय झालं तात्या नेहमी पोरं गेली गणपती दर्शन करायला आणि नेहमी गेली बुधवार पेठेत बायांकडू अयो तो खाता मग अहो त्या साध्या कोणत्या बोळीत घुसला काय माहितीच नाही आम्ही पण सांगतो मला पण नाश्ता पाहिजे ना तर त्याचं काय झालं तो गेला आमच्या बरोबर तिकडे दर्शनाला का नाही अर्धे जण गेले ना अर्धे गेले बुधवार पेठ मध्ये आणि बुधवार पेठला गेल्यानंतर कुठल्या गल्लीत घुसला कुठल्या बोर्डात घुसला आम्हाला काही कळलंच नाही आणि मग त्याला ज्या चोपलं म्हणतात त्या बायानी म्हणजे त्या बुधवार पेठेतल्या बायाने सध्या हाणला वय त्या असा तसा नाही हाणला अहो त्याचा मोबाईल गेला पैसा गेला आणि उघडा नागडा आला होता बाहेर डेंजर असते आता परत 100 बाहेर मग तुम्ही काय केलं आम्ही काय केलं त्याची इज्जत जाऊ नाही म्हणून वर्गणी गोळा केली त्याला कपडे घातले आणि गावात आणला मग आईला म्हणजे असा प्रकारे काय आणि बांडगुळ गावात येऊन सांगतोय मला चोरांनी हाणला आणि हे हाणला आणि तिथं नको ते त्याच्या आईला शेण खायला गेलं काय बरं झालं पांडवा
तुम्ही आता एक काम करा, तुम्ही निघा. नाही तुम्ही निघा. तुम्हाला मिसळ पाहिजे रे बांडगुळांनो. बुधवारी पेटत जाताना मिसळ तुमच्या आईला. थांबा या सध्याकडे पण बघतो. बांडगुळा बुधवारी पेटत जातो काय? अरे बाप लय दुखत आहे. अयो बरं तरी साध्या बायकोला आणि गाववाल्याला कळलं नाही का नेमका साध्याला कोणी चिपावलाय म्हणून. अयो लय दुखत आहे गाड्या. अरे बाप अयो कुठं कुठं टाकली रे बुक्की देवा. मागून नाही हल्ले. आता आपलं काम मागूनच असत. अरे गाय बाण्या म्हणजे माझं आता वय झालंय ना, त्याच्यामुळं मी फ्रंट साईडला नसतो. अच्छा तरुणांना मी संधी दिलेली. अच्छा अच्छा त्यांच्याकडे पद दिल्यात, आपण फक्त त्यांना मार्गदर्शन करा, पाठिंबा करायचं. कळलं का लक्षात? असं आपलं काम आहे. पण ते लागल्याचं लय लागलंय ना. लय उद्योग करून घेतला. अरे सदा अरे बाबा मला लय वाईट वाटलं आणि मी परत तुला भेटायला आलो रे. नारळ बिरळ काही केळं बिळ. हा केळं आणली, रताळी आणली, बटाटे आणली, सफरचंद आणली. काय अरे सदा. आणि मग काय झालं, येता येता मला पांडवा आणि तो बंडबा काय ते घंटी काय ते बंट्या. हा बंट्या भेटले आणि मग जरा त्यांना म्हणलं काय बरं आहे का बाबांनो. मग कसं काय झालं, गणपती बघायला गेलं तर पुण्यातलं, मग काय कसं पाहिलं काय जरा सांगा वृत्तांत. मग त्यांनी मला सगळा वृत्तांत सांगितला. कसं पुण्याला गेलो, काय केलो, कुठले कुठले गणपती पाहिले, कुठं कुठं गेलो, सगळं सांगितलं. मग मी त्यांना विचारले की बाबांनो तुम्ही 5-25-30 पोरं गेलता आणि फक्त एकट्यालाच सदाला चोरांनी का हाणला, तुम्हाला नाही हाणला का? मग त्यावेळेस मग भेळीचं आणि मिसळीचं आम्हीच दाखवल्याबरोबर पांड्या आणि तो बांड्या कुत्र्यासारखे खडा खडा बोलायला लागले. आणि काय सांगायचं, त्यांनी मला सगळं सांगितलं. आणि मग सांगितलं की सदाला कुठल्याही चोरांनी मारलं नसून बुधवार पेठतल्या बायांनी मारले. आता मला सांग ना गणपती कुठे आहे? दगडूशेठ गणपती. दगडूशेठ गणपती बुधवार पेठतच आहे. पण हराम करणं तुम्ही काय केलं, दगडूशेठचं दर्शन घेतलं, हिकडच्या गणपती बुधवार पेठत वर गेला आणि तिकडे बुधवार पेठत बायांकडे गेला. बायाने तुला निबार फुटला आणि लोकांना सांगतो चोरांनी हाणला. आणि हे खरंच खरंच हाणले का चोरांनी? मला काढते बघू दे काढ. त्याच्या कुठं जखम आहे तुला बाबा? मुक्का मार दिलाय. अरे मग मोका मार दिलाय आणि लोकांना वाटवा चोरांनी मारले म्हणून पट्टी बिट्टी. त्याचं काय झालं माहिती का तात्या? तुम्ही पांडगुळांनो गावाला सांगताय की आम्ही तिथं गणपती पाहायला पुण्याला चाललोय आणि गणपती पाहायला जाताना तिकडे गणपतीच्या नावाखाली इकडे बुधवार पेठत बायांकडे जाता का? गणपतीला गेलतो मग त्या पांड्याने आम्हाला तिकडे नेलं. पांड्यानी काय म्हणला पांड्या? तुम्हाला सांगतो गावातले 5-25 पोरं होतो आम्ही. गणपतीचं दर्शन इकडे घेतलं आणि तो पांड्या म्हणला चला आपण बुधवारपेठकडे जाऊ. म्हणजे दगडूशेठचं दर्शन घेऊन बुधवारपेठकडे वर. आणि पांड्या म्हणला ते रोजच घरी डाळ भात खाऊन कंटाळा आलाय, आज आपण जरा गुलाबजाम आणू. अयो असं पांड्या म्हणला. मग म्हणलं चला आता इकडे माझी जरा हाय ओळखीची. मग तो पांड्या तिथं सारखं जातो वाटतं. मग पांड्या गेला. आता कसं आहे तात्या, सगळ्याची आवड वेगळी राहते हाय का नाही. मग पांड्याला चांगली आयटम भेटली. पांड्या गेलो ना आत. मग तात्या पण मला काय जुळालाच कुठं. मग आयला आपली आवडच एकदम वेगळी. मला तसलं कधी जमलंच नाही ना. मग पुढं सांग पुढं. मग तुम्हाला सांगतो एक बिल्डिंग खालून एक पोरगी अशी टाकाटक बघत होती मला. तिने मला असा डोळा केला. अयो मग मी पण तिला असं केलं. अरे पुढे बोल पुढे ऐको ना. ती मला काय म्हणली माहिती का, चलतं क्या? मग मी म्हणलं पांड्या काय बोलतो रे मराठीत. मग पांड्या म्हणला अरे जा बाबा बोलवती तुला. मग तात्या तिने मला नेलं बिल्डिंग मध्ये. या इकडून वरच्या मध्ये, तिकडून वरच्या मध्ये, इकडून माडीवर. माडी आणि एका रूम मध्ये घेऊन गेली. आणि तात्या मला काय म्हणली माहिती का ती, काढा काय कपडे, काढा कपडे म्हणली. आईला मी लाजलं गड्या. मग मला नाही कसं व्हायला लागलं. पण म्हणलं आता आलो तर आता. मग मी काय केलं माहिती का, कपडे काढणार घापा घाप घरात घुसले 4-5 माणसं. माणसं का बाया? बाया होत्या का माणसं काय कळलं नाही. पण हे होत अयो म्हणजे तिथं तुला ते भेटले. मग त्यांनी माझं शर्ट कोणीकडे ओढून घेतलंय, माझी पॅन्ट कोणीकडे ओढून घेतली, कोणाची चड्डी तोंडात कोंबली काय माहिती. लय हाणला नाही. म्हणजे तुझी चड्डी तुझ्या तोंडात कोंबून हाणला.
आणि पैसे पैसे बी घेतले मोबाईल घेतला पैसे घेतलं आणि लोकांना काय सांगितलं गणपतीला गेलो पुण्यात गणपती बघायला गेलो तिथं मग चोरांनी हाणला म्हणजे हे सगळं तुझं कांड लपवण्यासाठी हे बनाव केलं बरं चोरांनी हाणला फिरांनी हाणला गाय बन्या अरे बांडगोळानं तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत गणपतीच्या देवाच्या नावाखाली पुण्यात जाताना तिथून बुधवारी पेटत जाताना हे असले नको ते उद्योग करून येतं रे अरे तुझंच नाही हे तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातल्या बऱ्याच गावातले पोरं ही अशीच करतात तरुण पोरं गणपती पाहायला पुण्यात निघतात आणि गणपतीच्या नावाखाली बुधवारी पेटत जातात तर तुला तर माझं सांगणंच आहे पण तुझ्या बरोबर ह्या महाराष्ट्रातील अशा तुझ्यासारख्या नालायक पोरांना पण माझं सांगणं आहे की बाबांनो गणपती पाहायला पुण्यात जात आहे असं सांगता आणि बुधवारी पेटत जाताना असं नको ते उद्योग करू नका नाहीतर सध्याची जशी अवस्था झाली तशी तुमची पण अवस्था व्हायला वेळ लागणार नाही सध्याला तरी कपड्यावर पाठवलाय तुम्हाला तर अंडर पॅन्टीवरच बाहेर पाठवेल आलं का लक्षात चालतंय चल काय बन्या कोणाला सांगत नाही मी आता परत असं करू नको चल हा चल भूक लागली वर तोंड करून भूक मग इथं गाय बन यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो तालुक्याचा नेता गल्लीत अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी चांडा चौकडी चांडा चौकडी